मित्रांनो, बिग बॉस मध्ये राकेश हे एक असा व्यक्ती आहे, तो फक्त आणि फक्त राखीच्या पाठीमागे आणि बाकी लेडीजच्या पाठीमागे थांबून खेळणारा व्यक्ती आहे. मित्रांनो, आजपर्यंत तो कधीच 1 बाय 1 कुठल्याहीच माणसासोबत खेळलेला नाहीये आणि आज राखीला पट्ट्यात घ्यायचं बघत होता, पण ती काय आली नाहीये. राखीची साथ घ्यायची बघत होता, नॉमिनेशन टास्क होता म्हणून तिला घुलवत होता, गोड बोलत होता, पण ती काय गोड बोलली नाही. राखीने डायरेक्ट हाकलून दिलेलं आहे त्याला. तुमचं काय मत आहे राकेश बद्दल हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. कारण की राकेश बापट जे आहे ना, ते सगळं आतापर्यंत त्याचा गेम जे आहे तो फक्त मुलींच्या पाठीमागून गेम खेळलेला आहे. मित्रांनो, तन्वी कोलते बिग बॉस मध्ये तन्वी कोलते जी नावाची मुलगी आहे ती फक्त आणि फक्त फेक आहे, तरीही बिग बॉस तिला सपोर्ट करत आहेत आणि सगळे कॉन्टेस्टंट पण तिचा पाठीपाठी राहत आहेत. हे लोकांना समजले की ती फेक आहे, पण बिग बॉसला कधी समजणार की ती फेक आहे म्हणून मित्रांनो. कारण की ह्या वेळेचा विनर जे आहे ना, तो म्हणजे तन्वी कोलतेला बनवणार आहेत हे लोक. त्याच्यामुळे तन्वीला फक्त गुड लुक मध्ये दाखवायचा प्रयत्न करतायत. तन्वी भांडणही करते, तन्वी सगळं काय करते, पण तन्वीचं फक्त गुड लुक दाखवत आहेत. आणि आज जे तन्वीने अनुश्रीला बोलली, अनुश्री हिचा गेम एकदम टॉप आहे, अनुश्री तिच्यापेक्षा भारी खेळते म्हणून आज अनुश्रीची लायकी काढली. आता मला सांगा, तिनं जर लायकी काढते आणि हेच शब्द जर दुसऱ्या व्यक्तीने यूज केला असता, तुझी लायकी काय असं तसं, तर तन्वी किती भणपण केली असती. काय घाण बोलतायत, कसे शब्द वापरतायत, किती लायकीवर जातात, कुणाची लायकी काढायची नसते, हे असं तसं सगळ्या गोष्टी तन्वीने केली असती. पण आज तन्वीने केली, तर आज ते कसं तुम्हाला वाईट वाटत नाही कमेंट करून नक्की सांगा मला. आणि तन्वीचे जेवढे पण सपोर्टर आहेत ते पण मला सांगा की आज जे तन्वीने केलं ते बरोबर होतं का नाही ते.